हे आहे नवीन RCH पोर्टल. याच्यावर आपण युजर नेम टाकून आपल्या आय डी पासवर्ड टाकून अशी स्क्रीन ओपन होईल. त्याच्यानंतर डॅशबोर्ड, बेनिफिशरीज, VHND, UHND अशी स्क्रीन ओपन होईल. आता आपल्याला नवीन ANC रजिस्टर करायची म्हणून आपण बेनिफिशरीमध्ये जाऊ. ह्या मी ऑलरेडी ANC मागच्या RCH ID वरून ॲड केल्या आणि बाकीची मी एक नोंदवलेली याच्यात. तर नवीन ANC नोंदवण्यासाठी इथं कोपऱ्याला ॲड बेनिफिशरी एक ऑप्शन आहे, तिथं क्लिक करायचं. क्लिक केल्यावर आपल्याला 2 ऑप्शन येतात. तर फिमेलला क्लिक करून याच्यावर 4 ऑप्शन येतात: आभा नंबर, आधार कार्ड, फोन नंबर आणि टेम्पररी रजिस्ट्रेशन. जर आभा नंबर असेल तर आपण आभा नंबरने तिला ॲड करायची. आभा नंबर नसेल तर आपण आधार कार्डने करू शकतो. पण आधार कार्डने जर आपण तिला ॲड केली तर परत तिथंच गोष्ट येते, तिथं परत तिचा आभा लिंक करावा लागतो. आणि काही एनसीचा आभा लिंक होत नाही, काहींचं सासरच्या नावाचं आधार कार्ड नसतं. त्याच्यामुळे आपण टेम्पररी रजिस्ट्रेशन करून बघायचं. फोन नंबरने जरी केलं, आता मी तुम्हाला आधी आभाने करून दाखवते. आभाने केलं तर आधार कार्डला OTP नंबर रजिस्टर पाहिजे, फोन नंबर, कारण त्याला OTP जाईल. आता माझ्याकडे जी ANC आहे तिचं सासरच्या नावाचं आधार कार्ड नाही आहे, त्याच्यामुळे मी हा ऑप्शन चूज नाही करणार. इथं बॅक जायचं. आता आधार कार्डवरून आपण जर करायचा प्रयत्न केला तर मग इथे 2 ऑप्शन येतात. हे पण तसंच आहे, याला पण OTP जाईल आधार लिंक नंबरला. आणि आपण रजिस्टर विथ डेमोग्राफिक्सने केलं, इथं पण सेम तसंच होईल. इथं आधार नंबर टाकावा लागेल, इथं कन्संट आहे, त्या कन्संटला आपल्याला क्लिक करावं लागणार आहे. पुढे जाऊन परत आभाचाच ऑप्शन येतो. मी एक तुम्हाला एक एंट्री करून दाखवते. इथं मी एक आधार नंबर टाकते एका ANCचा. त्याच्यानंतर इथं क्लिक करायचं. हे इथं क्लिक होणार नाही, इथं कन्संटची प्रोसेस राहील. त्याच्यावर क्लिक केल्यावर आपण सिलेक्ट ऑल करायचं, सबमिट करायचं. सबमिट करून कंटिन्यू करायचं. आता परत इथं त्याचप्रमाणे स्क्रीन येईल. अशी स्क्रीन आल्यावरती इथं बेनिफिशरी नेम येईल, मोबाईल नंबर येईल, मोबाईल नंबर लिंक विथ आधार, आणि इथं फिमेल ऑप्शन ऑलरेडी आहे. इथं डेट ऑफ बर्थ आहे. आपण हे जर टाकलं तर मी जी ANCचा आधार नंबर टाकला तिचं माहेरच्या नावाने आधार कार्ड आहे, सासरचं नाही. त्याच्यामुळं हे करून काही उपयोग नाही. मी परत बॅक जाते. ज्या ANCचं आधार कार्ड सासरच्या नावाने आहे तिचा आपण आभा नंबर लिंक करून ॲड करू शकतो. सध्या मी तुम्हाला टेम्पररी रजिस्ट्रेशन दाखवते की तिचं आधार कार्ड सासरच्या नावाचं नाही. टेम्पररी रजिस्ट्रेशनमध्ये गेल्यावर इथं बेनिफिशरी नेम ही सगळी माहिती भरायची. बेनिफिशरी नेम आहे, इथं मोबाईल नंबर आहे, रिलिजन आहे, मोबाईल नंबर आहे. त्याच्यानंतर आशाचं नाव इथं येत नाही अजून. मला वाटतं RCHला आशांचं नाव ॲड केलेलं नाही, त्याच्यामुळं आशांचं नाव येत नाही. आपलं नाव येतं. त्याच्यानंतर आपण इथं गाव सिलेक्ट करायचं आहे. मी तुम्हाला ही माहिती भरून दाखवते. याप्रमाणे मी आता त्याची माहिती भरली. माहिती भरल्यानंतर आपण इथं सबमिट करू. सबमिट केल्यावर परत कन्सेंट येईल, ती कन्सेंट सिलेक्ट ऑल करून सबमिट करायचं. सबमिट केल्यावर इथे एक बेनिफिशरी क्रिएटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल आणि आपली ती ॲड होईल. आता ही मी जी नोंदवली टेम्पररी रजिस्ट्रेशनमधून ती इथं ॲड झाली, साक्षी अक्षय कदम म्हणून. तिच्यावर जर आपण क्लिक केलं त्या नावावरती मग स्क्रीन ओपन होईल. इथं कोपऱ्याला ऑप्शन राहतील: प्रेग्नन्सी सर्व्हिसेस, फॅमिली प्लॅनिंग, चाइल्ड ट्रॅकिंग, MCP कार्ड, लाईफ कॅलेंडर, HPR ट्रॅकिंग. आता हे जे ऑप्शन आहे याच्यामध्ये ना फॅमिली प्लॅनिंग ही पुढे येईल. पुढं म्हणजे तिची डिलिव्हरी झाल्यानंतर आपण इथं ते ॲड करू शकतो. चाइल्ड ट्रॅकिंग पण तसंच. MCP कार्ड ज्या ANCचं आधार अपडेट राहणार आहे तिचंच MCP कार्ड दिसणार आहे, कारण की आधार लिंक झाल्यावरच MCP कार्ड आपल्याला इथं ऑनलाईन दिसेल. आता इथं प्रेग्नन्सी सर्व्हिसेसमध्ये आपण इथे 2 ऑप्शन आहे, ॲड सर्व्हिसेस आणि ॲड प्रेग्नन्सी. आता आपल्याला ॲड सर्व्हिसेस न करता ॲड प्रेग्नन्सी करावी लागणार आहे, कारण की ॲड प्रेग्नन्सी केल्यावर तिची आपल्याला LMP वगैरे सगळी माहिती भरता येईल. इथं ॲड प्रेग्नन्सी केल्यानंतर आपल्याला अशी स्क्रीन ओपन होईल. त्याच्यात ऑप्शन येईल पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, नॉट डन. मग आपण पॉझिटिव्ह करायचा, सबमिट करायचा. अशी स्क्रीन ओपन होईल. याच्यामध्ये ना डेट ऑफ रजिस्ट्रेशन येईल, LMP टाकावी लागणार आहे, या प्रकारची माहिती येईल. आता इथं पॉझिटिव्ह आली. त्याच्यानंतर डेट ऑफ रजिस्ट्रेशन, मी तिला डेट ऑफ रजिस्ट्रेशन करते. ही आमची मागच्या महिन्याची ANC होती, नोव्हेंबर महिन्याची. तिला डेट टाकली, तिची LMP इथं टाकायची. ही LMP ॲड झाली. त्याच्यानंतर फॅसिलिटी नेम पडेगाव, हेल्थ प्रोव्हायडर नेम इथं आपलं नाव ॲड करायचं. त्याच्यानंतर आशा नेम ऑप्शन येतो, पण आशा इथं आपण नाव टाकून पण त्या ॲड इथं होत नाही किंवा यांचं नाव इथं दिसत नाही. इथं आहे इज दिस फर्स्ट प्रेग्नन्सी, इथं येस म्हणायचं. जर ही ANC पहिल्या खेपीची असेल तर येस म्हणायचं, नाहीतर नो म्हणायचं. ही पहिल्या खेपीची म्हणून मी तिला इथं येस म्हणणार आहे. इथं एक ऑप्शन आहे इज JSY एंटायटल, म्हणजे ही JSYला पात्र आहे का. तर ही ऑर्डरमध्ये येते म्हणून ही काही JSYला पात्र नाही, म्हणून इथं मी काहीच क्लिक करणार नाही. त्याच्यानंतर मी आता इथं सबमिट करते.
सबमिट केल्यावर ही आता आपली ॲड झाली. आता आपण हिला सर्व्हिसेस देऊ शकतो. त्याच्यानंतर परत कोपऱ्यावर एक ॲड सर्व्हिसेस म्हणून एक ऑप्शन येईल की क्लोज प्रेग्नन्सी. ही क्लोज प्रेग्नन्सी ज्यावेळेस तिच्या 4-5 भेटी पूर्ण झाल्यानंतर आपण तिला डिलिव्हरी दाखवणार आहे त्यावेळेस ही क्लोज प्रेग्नन्सीमध्ये जायचं आहे. सध्या ही नवीन एनसी आहे म्हणून आपण ॲड सर्व्हिसेसमध्ये जाऊ. इथं ॲड सर्व्हिसेसमध्ये गेल्यावर परत स्क्रीन ओपन होते. इथं एनसी फर्स्ट, इथं ही सेकंड जो डिलिव्हरी ऑप्शन आहे तो असा ब्लर आहे. इथं आहे अदर सर्व्हिसेस. आपण एनसीमध्ये जाऊ. इथं एनसीवर क्लिक केल्यावरती अशी स्क्रीन ओपन होईल. इथं ऑब्स्टेट्रिक हिस्ट्री विचारलेली आहे. सध्या आपण याच्यावर जाऊ ऑब्स्टेट्रिक हिस्ट्रीवर. इथं क्लिक केल्यावरती आपलं ऑलरेडी फॅसिलिटी टाईप हे वगैरे बाकीची नावं येतात, अशा नेहमी येतं. तर इथं आपण डेट ऑफ एनसी व्हिजिट हे टाकणार आहे. याच्यामध्ये डेट ऑफ एनसी व्हिजिट मी टाकेल नोव्हेंबर महिन्याची. त्यात आता याच्यामध्ये ना ज्यावेळेस ती आपल्याकडे आली तर ह्या तारखा क्लोज होतील. आपण आपल्या मनाप्रमाणे किंवा जी डेट आपल्याला टाकायची ती आपण टाकू शकणार नाही. तर सध्या मी 10 तारीख टाकते एनसी व्हिजिटची, 10/11/25. इथं येईल रुटीन एनसी चेकअप. इथं दाखवते कंप्लीट वीक्स ऑफ प्रेग्नन्सी, म्हणजे ही माझी 9 आठवड्याची एनसी नोंदवली गेली. आता हिला सबमिट करू. सबमिट केल्यावर तिची तर हाईट विचारणार आहे. आपण तिची हाईट घ्यायची मेजर करून आणि ती टाकायची. हाईट इथं सेंटीमीटरमध्ये. ऑब्स्टेट्रिक हिस्ट्री ही पहिल्या खेपीची असल्यामुळं इथं ऑब्स्टेट्रिक हिस्ट्री येणार नाही. ही जर सेकंड पॅरा राहिली असती तर इथं ऑब्स्टेट्रिक हिस्ट्री आली असती. याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन आहे. तिचं आधी सिझर झालं काय, तिला काही कॉम्प्लिकेशन होते का, याप्रमाणे इथं ऑप्शन येतील. हे आपल्या पहिल्या खेपीची म्हणून हे ऑप्शन इथं काही येणार नाही. हाईट टाकल्यानंतर इथं परत खाली सबमिट करायचं. आता तिची ही प्रेग्नन्सी रजिस्ट्रेशन केल्यानंतर ही सर्व्हिस ॲड झाली. परत ॲड सर्व्हिसवर क्लिक करायचं. याच्यामध्ये अदर सर्व्हिस नाही सॉरी एनसी फर्स्टमध्ये जायचं. एनसीमध्ये गेल्यानंतर ना रुटीन एनसी चेकअप आहे, TD इंजेक्शन आहे, इथं स्पेशल टेस्ट आहे, इथं USG आहे. सध्या मी TDवर क्लिक करते. TD इंजेक्शन मागच्या तिला आपण TD कधी दिलेलं आहे त्याची डेट टाकायची आपण याच्यावर. आता मी तिला TD दिलं आहे नोव्हेंबर महिन्यात. आता मी नोव्हेंबरची न टाकता, कारण ते डेट दाखवत नाही आमच्याकडे, पहिल्या शुक्रवारीला लसीकरण असतं म्हणून मी पहिल्या शुक्रवारची डेट टाकेल TDसाठी, TD फर्स्टसाठी. इथं 5/12/25 टाकले मी. हे परत सबमिट करायचं. आता इथं एक ऑप्शन येईल व्हॅक्सिन टेकन आउटसाईड RCH. जर तिने बाहेर TD घेतला असेल तर इथं क्लिक करायचं. मग तिने आपल्याकडे TD घेतलेलं आहे त्याच्यामुळे आपण इथं आपण क्लिक करणार आहे TD फर्स्ट म्हणून आणि डेट टाकू TDची. ही टाकली मी पहिल्या शुक्रवारची डेट 5/12/25. जर तिने बाहेर घेतलं असेल प्रायव्हेट हॉस्पिटलला तर इथं क्लिक करायचं. परत हे सबमिट करायचं. आता इथं आपलं TD इंजेक्शन आपण ॲड केलेलं आहे. परत ॲड सर्व्हिसेसमध्ये जायचं. परत एनसीमध्ये जायचं. त्याच्यानंतर रुटीन चेकअप इथं जर क्लिक केलं आपण तर इथं पुन्हा ती कधी आली आपल्या त्या चेकअपला तेच येणार आहे परत. समजा मी परत तिथं 5 तारीख टाकते डिसेंबरची आणि सबमिट करते. अशी स्क्रीन ओपन येईल. याच्यामध्ये HB दिलेलं आहे, तिचं HB किती आहे ते टाकायचं आहे, वेट टाकायचं आहे. त्याच्यानंतर ती ॲनिमिक आहे का ते टाकायचं आहे. इथं BP आहे, BP टाकण्याची वेगळी पद्धत आहे. आधी सिस्टॉलिक मग डायस्टॉलिक BP टाकायचं आहे. OGTT टेस्ट टाकायची. इथं PP टेस्ट जी आपण शुगरची टेस्ट करतो जेवणाआधी जेवणानंतर ही ती टाकायची आहे. याच्यामध्ये असं आहे प्रत्येक ही सगळी माहिती भरावीच लागते. याच्यापैकी आपण कोणतीच जर एखादी माहिती आपण भरली नाही तर ती पुढं सबमिटच होत नाही. म्हणून ही सगळी माहिती भरावीच लागते. मी इथं फक्त तिचं HB टाकलेलं आहे, वेट टाकलं, त्याच्यानंतर BP टाकला आणि युरिन टेस्टमध्ये आपण आहे ना युरिन टेस्ट करायची तिची आणि त्याच्याप्रमाणे इथं ऑप्शन येईल अल्बुमिन प्रेझेंट, शुगर प्रेझेंट, बोथ अब्सेंट, टेस्ट नॉट डन. मग मी ना बोथ अब्सेंट केलं म्हणजे मी त्याची युरिन टेस्ट दाखवलेली आहे. त्याच्यानंतर इथं येईल, याप्रमाणे ऑप्शन येतील. ब्लड शुगर टेस्ट मी नाही केलेली म्हणून मी नॉट डन केलं. जर इथं मी केलेली दाखवली तर ह्या बाकीच्या स्क्रीन ओपन होतील. याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या टेस्ट आपल्याला भरावे लागणार आहे. इथं मी आता सबमिट केलं. त्याच्यानंतर इथं अदर हाय रिस्क सिम्पटम इथं विचारलेलं आहे. आता त्याच्यामुळे पुढे स्क्रीन जात नाही. इथं ननवर क्लिक करून नन केलं, त्याच्यानंतर सबमिट. आता हे तिचं आपलं रुटीन एनसी चेकअप आहे ते आपलं इथं ॲड झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण एनसी नोंदवायची आहे. बॅक गेल्यानंतर हे आपले एनसी इथं दिसते.